आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिवसभरात घडणाऱ्या सर्व मोठ्या महत्त्वाच्या विशेष घडामोडी जाणून घेणार आहोत आज काय विशेषच्या माध्यमातून। त्यातच पहिली बातमी सुद्धा महत्त्वाची आहे, ती पावसाची आहे। कारण राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलाय। अनेक धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर कोणत्या भागामध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे आपण पाहणार आहोत। दुसरी बातमी इराण इस्रायल संघर्षासंदर्भातली आहे। भारताने इस्रायलवरती दबाव आणण्याची विनंती इराणने केलेली आहे आणि या संदर्भातली बातमी आपण आज काय विशेषमध्ये बघणार आहोत। तिसरी बातमी आंतरराष्ट्रीय योग दिवसाची आहे। पंतप्रधान मोदींसह मंत्री आणि सेलिब्रिटींनी योग दिन साजरा केलाय, त्या संदर्भातली बातमी सुद्धा आपण आज काय विशेषच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नाशिकमधल्या पावसाची आहे। नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे। गंगापूर धरणातून 1100 क्युसेक वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रामध्ये सोडण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे गोदावरी नदीची पूर परिस्थिती कायम आहे। रामकुंड आणि गोदाघाटाला पाण्याचा सध्या वेढा आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय कालपासूनच गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। आज सुद्धा पावसाचा अंदाज आहे, काय सध्याचे अपडेट? सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। मी आत्ताची ही ताजी दृश्य तुम्हाला दाखवतो की दुतोंड्या मारुतीच्या आत्ता देखील पायापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आपल्याला बघायला मिळेल। तर समोर जे सिद्ध पाताळेश्वराचं मंदिर आहे, अन्य जी लहान मोठी मंदिरं आहेत त्या मंदिरांना सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे। तर नाशिकमध्ये रामकुंडाच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी खरं तर दशक्रिया आणि इतर धार्मिक विधी केले जातात त्या ठिकाणी देखील संपूर्ण रामकुंडाचा परिसर अद्यापही पाण्याने वेढला गेलेला असल्यामुळे आता हे धार्मिक विधी जे आहे ते बाहेर रस्त्यावर करण्याची वेळ खरं तर भाविकांवर आलेली आहे। गंगापूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यामुळे गंगापूर धरणातून आज दुसऱ्या दिवशी देखील 1100 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे आणि परिणामी आज देखील आपल्याला गोदाघाटावरची ही दृश्य जी आहे ती अशा पद्धतीने संपूर्ण गोदाघाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे। जे छोटा पूल आहे दुतोंड्या मारुतीच्या शेजारचा, त्या पुलावरून गोदावरीच्या पुराचं पाणी सध्या वाहत असल्याचं आपल्याला बघायला मिळेल। एकूणच काल याच ठिकाणी याच पुलावर मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटकांकडून फोटो सेशन आणि सेल्फीसाठी मोठ्या प्रमाणात स्टंटबाजी केली जात होती। मात्र त्यानंतर आता या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे आणि आज देखील नाशिकला पावसाचा अलर्ट कायम असल्यामुळे निश्चितच आज सुद्धा पावसाचा अलर्ट आहे आणि त्यामुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। धन्यवाद अभिजित दिलेल्या अपडेट्ससाठी। खरं तर आता नाशिकसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे, कारण नाशिककरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे। मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 65% भरलेलं आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर गंगापूर धरण समूहातील पाणीसाठ्यात 4 पटीनं सध्या वाढ झाली आहे। आज देखील नाशिकमध्ये पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता असून गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो। तर नाशिक जिल्ह्यातील 5 धरणांमधून पाण्याचा किती विसर्ग सुरू आहे बघूयात। नांदूर मध्यमेश्वर मधून 9465 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। दारणा धरणातून 4742 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। पालखेड धरणातून 1350 क्युसेक वेगानं, तर गंगापूर धरणातून 1160 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कडवा धरणातून 530 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे। तर नाशिक जिल्ह्यातील आता पुराचं पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापर्यंत पोहोचलेलं आहे। काल नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे ते पाणी आता जायकवाडी धरणाकडे झेपावलंय। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 0.5% वाढ झाली। कित्येक वर्षांनंतर जून महिन्यामध्ये पहिल्यांदाच एवढं पाणी सोडण्यात आलं। दरम्यान छत्रपती संभाजीनगर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जुने कायगाव इथल्या गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिलाच पूर आलाय।
खडकवासला धरण साखळीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. खडकवासला धरण साखळीमध्ये 9.67 टीएमसी म्हणजेच 33.19% पाणीसाठा आहे. चारही धरणांमध्ये एका दिवसात आता 1.5 टीएमसी पाणीसाठा वाढलाय. गेल्या वर्षी याच वेळी फक्त 3.58 टीएमसी म्हणजे 12.27% इतका पाणीसाठा शिल्लक होता. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासलामध्ये 1.27 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. पानशेतमध्ये 2.99 टीएमसी, वरसगावमध्ये 4.83 टीएमसी, टेमघरमध्ये 0.59 टीएमसी, पुढची आणखी एक आपण महत्त्वाची बातमी बघतोय. राज्यभरात पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे. मात्र आपण जर बघितलं तर आता आज कोकण ठाण्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे आणि या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे घाट या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट आहे. सातारा घाट, संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूरमध्ये देखील पावसाचा येलो अलर्ट आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये सुद्धा पावसाचा येलो अलर्ट आहे. आणि यानंतर एक आंतरराष्ट्रीय बातमी. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळवून देण्यासाठी पाकिस्तान लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून बॅटिंग सुरू करण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर 2026चा नोबेल पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना द्या अशी मागणी पाकनं केलेली आहे. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान ट्रम्प यांनी निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप आणि निर्णायक नेतृत्व केल्याचा दावा पाकिस्तानचा आहे. भारत ग्लोबल साऊथचा आवाज आहे, तर भारतासारख्या देशांनी जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यायला हवा. भारतानं इस्रायलवरती दबाव आणला पाहिजे असं भारतातील इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद हुसैन यांनी आता म्हटलं असल्याचं बघायला मिळतंय. तर एकंदरीत आपण जर बघितलं तर इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे असंही ते म्हणाले. इस्रायल आणि इराण युद्धामध्ये संपूर्ण जगाची होरपळ होते. अशातच इराणकडून इस्रायल विरोधामध्ये 94 देशांनी बंदी घातलेल्या एका बॉम्बचा वापर करण्यात आलाय. हा बॉम्ब नेमका कोणता आहे आणि या बॉम्बचा वापर किती घातक आहे पाहूयात. इस्रायल इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत. अशातच इराणनं इस्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय. या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विशेष म्हणजे 2008 साली 94 देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही असं ठरवलं होतं. तरीही इराणनं इस्रायल विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय. क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे, या बॉम्बचा वापर कोणत्या युद्धात सर्वाधिक करण्यात आला पाहूया. क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख आहे. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर करण्यात आला. 200 ते 2000 मीटर पर्यंत विध्वंस घडून आणण्याची त्याची क्षमता आहे. एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब असतात. 2008 साली 94 देशांकडून क्लस्टर बॉम्बचा वापर न करण्यासंदर्भात करार करण्यात आला. दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईलनंही हल्ले सुरूच आहेत. या मिसाईलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळेच इस्रायलमध्ये मोठा विध्वंस सुरू आहे. दुसरीकडे इराण इस्रायलमधील लष्करी संघर्ष सुरू असतानाच या दोन्ही देशांमध्ये सायबर हल्लेही सुरू झालेत. इस्रायलशी संबंधित हॅकर्सनी इराणच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून 781 कोटी रुपयांची चोरी केली आहे. त्यामुळे इराणसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जातोय. त्यामुळे हे युद्ध आता क्षेपणास्त्रांपुरताच मर्यादित राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता सायबर युद्धापर्यंत गेली आहे.
ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. 1,00,000 किमतीची स्कूटी आणि 14 लाख किमतीचा नंबर. हो, अगदी बरोबर ऐकलं. छंद ही मोठी गोष्ट आहे. छंदासाठी लोक काही पण करतात आणि त्याचंच हे एक उत्तम आणि जिवंत असं उदाहरण आपल्याला बघायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशमधील तरुण संजीव कुमारनं 1,00,000 रुपयांच्या स्कूटरसाठी 14 लाख रुपयांचा नंबर खरेदी केलाय. इतके पैसे देऊन संजीवने स्कूटीसाठी HP 21C0001 हा क्रमांक मिळवला. परिवहन विभागाच्या ऑनलाईन लिलावामध्ये फक्त 2 बोलीदार सहभागी झाले. दुसरा बोली लावणारा सोलन जिल्ह्यातील होता, ज्यानं 13.5 लाख रुपये देऊ केले. परंतु संजीव कुमारने पूर्ण 14 लाख रुपये देऊन बोली जिंकली आणि त्यानंतर आपल्या गाडीसाठी हा नंबर घेतला. हिमाचलच्या संजीव कुमारने 14 लाखांचा VIP नंबर घेतलाय. HP 21C0001 संजीव कुमारच्या स्कूटीचा VIP नंबर आहे. स्कूटीची मूळ किंमत 1,00,000 तर स्कूटीचा नंबर 14 लाखांचा आहे. स्कूटीच्या नंबरसाठी आतापर्यंत देशातील सर्वात महागडा हा लिलाव झालाय. ऑनलाईन लिलावात 13.5 लाखांची दुसरी महागडी बोलीही लागलेली होती. वाहनधारकांनो, जर तुम्ही तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट लावली नसेल तर लगेच लावा. आता 15 ऑगस्ट नंतर HSRP नसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळते. एकंदरीत RTOने तिसऱ्यांदा आणि शेवटची मुदतवाढ दिली आहे. सध्या 23 लाख वाहनांवरती HSRP बसवण्यात आलेली आहे. 40 लाख वाहनधारकांनी ती ऑर्डर केलेली आहे. त्यामुळे सध्या 1,35 लाखांपेक्षा अधिक वाहनांवर HSRP बसवणं शिल्लक आहे. आणि यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात. रत्नागिरीमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप दिसते आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 47.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. अंतर्राष्ट्रीय योग दिवस के रूप में मान्यता मिले. योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. अधिकाधिक नागरिकांनी सहभाग या योगा कार्यक्रमामध्ये घेतला. या कार्यक्रमाचं आयोजन आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं. 75 देश हमारे इस प्रस्ताव के साथ खड़े हुए. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त वारकरी तालावरती भक्ती योग उपक्रम घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर स्थानिक नेत्यांसह यावेळेस उपस्थित राहिले. सांगलीमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती हा योग दिन साजरा करण्यात आला. प्रयत्न पाठीच्या कण्यातनं मान सावकाश हळूवार. मुंब्रा अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. लवकरच मुंबईमधील लोकल फेऱ्या दुप्पट होतील. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होण्याची शक्यता आहे. 350 नवीन AC लोकल सुरू करणार अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे. दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर गुंदेबली मेट्रो 7 या मार्गिकांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या दोन्ही मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने विक्रम केलेला आहे. या मार्गिकेवरून सुमारे 94,000 प्रवाशांनी प्रवास केलाय. प्रवाशांचा विचार करता 65% प्रवाशांनी व्हॉट्सअप तिकीट काढत प्रवास केलेला आहे. इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी आता मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढली आहे. त्यामुळे यामध्ये 30% वाढ झाली आहे. वाढतं प्रदूषण आणि पेट्रोल डिझेलसारख्या इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी नागरिक या वाहनावर भर देत आहे. त्यामुळे 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 42,885 वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये दुचाकीची संख्या अधिक आहे. पुण्यातील खडकी मेट्रो स्थानक आजपासून प्रवासी सेवेमध्ये सक्रिय झालंय आणि या स्थानकामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतुकीचे एकत्रीकरण शक्य आहे. पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
लाडक्या बहिणींसाठी आता नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी गाव पातळीवरती 250 सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. केवळ 1.5 लाखांच्या भांडवलावरती पतसंस्था सुरू करण्यात येतील, तर तालुका आणि जिल्हा पातळीवरती सभासद संख्या 1500 अशी निश्चित करण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे. लाडक्या 70 बहिणींना आता सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटप करण्यात आले, तर पुण्याच्या पुरंदरामध्ये राम मंदिरामध्ये माजी राज्यमंत्र्यांसह आमदार विजय शिवतारेंच्या हस्ते वाटप करण्यात आलं. यावेळेस अनेक महिला पदाधिकाऱ्या उपस्थित राहिलेल्या आहेत. श्री क्षेत्र नारायणगड वादाच्या भोवऱ्यात सापडले. नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराजांनीच मारहाण केल्याचा आरोप सत्यवान लाटे महाराज यांनी केला आहे. नवी मुंबईमधील गवळीदेव डोंगराच्या विकास कामांमुळे पावसाळी सहली करणाऱ्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली. पावसाळी सहलीमध्ये अतिउत्साहित लोक धोका पत्करून धबधबा किंवा नदीमध्ये उतरतात, त्यामुळे अनेकांचा जीव गेल्याची उदाहरणं दरवर्षी समोर येतात. यंदा मात्र पावसाळ्यामध्ये नवी मुंबई पनवेल परिसरातील धबधबे, धरण, नदी क्षेत्रामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. कर्जतजवळ कशेडे किकवी चिल्लर नदीवरील पूल अखेरचा श्वास घेतोय. नागरिकांसह वाहन चालकांमध्ये नाराजी दिसते. पुलावरून वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत. रत्नागिरीतून पंढरपूर अशी सायकल वारी निघालेली आहे. रत्नागिरी या ठिकाणी प्रति पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातून या वारीला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी ते पंढरपूर हा 300 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसांमध्ये हे सायकल वारकरी पूर्ण करतील. 22 जूनला भागवत एकादशीच्या दिवशी सायकल रिंगण सोहळा आणि संमेलन या ठिकाणी रंगले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आळंदी संस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची वारकरी, पोलीस आणि माध्यमांसोबत अरेरावी बघायला मिळाली. पुणे मुक्कामाच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हा अरेरावीचा संपूर्ण प्रकार घडला. देवाचे रखवालदार स्वतःला देवाचे मालक समजायला लागले की ज्ञानेश्वरी कुणाला उमगली असा प्रश्न पडतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये कत्तलखाने होऊ देणार नाही असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. आळंदी मंदिर परिसरातील कत्तलखाने बंद करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आणि त्यानंतरच खरं तर फडणवीसांनी हे विधान केलेलं आहे. आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही. यानंतर पुढची बातमी सविस्तर बघूयात. ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला. ठाण्याचा अब्दुल्ला म्हणत राऊतांनी तोफ डागल्या. पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. ठाकरे बंधूंच्या युतीवर शिंदेंची टीका. युती के शादी में ठाणे का अब्दुल्ला. राऊतांनी डागली शिंदेंवर तोफ. तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नाचतो या ठाण्याचा. राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिले. मात्र याच युतीच्या चर्चांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय. तर संजय राऊतांनी ठाण्याच्या अब्दुल्लाची उपमा देत एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार केलाय. मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत.
किती उतावीळ झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी. माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. तुमचं तुम्ही बघा ना, आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला खान असतो या ठाण्याचा, समजा काही अब्दुल्लाचा. राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत, दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत. दोघे ठरवतील काय करायचं ते, महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय? काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाहीये? राज ठाकरेंसोबतच्या युतीला उद्धव ठाकरेंनी हिरवा कंदील दाखवला, तर माजी नगरसेवक आणि आमदार खासदारही राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सकारात्मक असल्याची माहिती समोर आली. मात्र दुसरीकडे मराठी मतांचं विभाजन झाल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्यानंच शिंदे गटही अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच राज ठाकरेंना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहेत. ठाकरे बंधूंच्या एकीमुळे महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता. ठाकरे ब्रँड सोबत ठेवण्यासाठी शिंदेंचा प्रयत्न. सामंतांच्या माध्यमातून राज यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू. शिंदे स्नेहभोजनाच्या माध्यमातून डाव टाकण्याच्या तयारीत. तर दुसरीकडे विधानसभेतील पराभवानंतर आता देशाचं आर्थिक केंद्र असलेली मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे गटही जोरदार प्रयत्न करतोय. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीत खोडा घालून राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळवणं एकनाथ शिंदेंना शक्य होणार की ठाकरे ब्रँड जपण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार, यावरच महापालिकेच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.